नमस्कार मित्रांनो, आपण रामशेज किल्ल्याचा ट्रेक आता सध्या तरी चालू केलेला आहे. सध्या आता दुपारचे वाजलेले आहे 1. तर बघू शकताय रामशेज किल्ला. आताशी ट्रेक आम्ही चालू केलेला आहे नाही का. तर फुल एनर्जी घेऊन चाललेलो आहे आपण वरती रामशेज किल्ला बघण्यासाठी. तर आम्ही 4 जण आहे आणि नाश्त्याला काही कुरकुरे घेतलेले आणि पिशवी घेतलेली आहे. कचरा वरती करायचा नाही कोणत्याही पर्यटन स्थळावरती, स्वच्छता राखावी. 2 बिस्लरी घेतलेले. तर चला आता आपण बघू कसा ट्रेक होतो आपला. आणि खालून बघताना इतकं मनाला आनंद वाटतो की खरंच असे काहीतरी आपल्या महाराष्ट्रात गड किल्ले आहे आणि ते अजून आपण बघितलेले नाही. तर चला आता आपण हा ट्रेक पूर्ण करू आणि नक्कीच तुम्हाला अपडेट देतो मी पुढं गेल्यावर कसं आहे काय नियोजन. तरी 5 ते 10 मिनटं ट्रेक करून यांची अवस्था बघू शकताय तुम्ही. यांनी तर डायरेक्ट मान टाकून दिलेली आहे बागड्यासारखी. हां, अरे हा निसर्ग बघ ना. हा निसर्ग कधी बघणार तू? बघ थोडं बघ ह्या निसर्गाकडे. हां, आपल्या महाराष्ट्राला एक नवी ऊर्जा दिलेली आहे ह्या निसर्गाने. बघ हा रागाई नाद खुळा यार, नाद खुळा लोकेशन आहे. फोटो काढ रे, चांगला काढ. दमलो यार आपण. अरे माहित नव्हतं ना एवढा उंच असेल म्हणून. हे बघू शकताय, पाऊल वाट बघू शकताय तुम्ही. गाई चारा खाताय तरी बघू शकताय आपण. रामशेज किल्ल्याची अवस्था तर बघू शकताय तुम्ही. पायऱ्या नाही, काही नाही चढण्यासाठी. भरपूर असं दगडांतून चालावं लागतंय आणि आम्ही त्याच्यात चप्पल घालून आलेलो आहे. पूर्ण घामाने चप्पल ओल्ली झालेली आहे नाही का. आणि पाय सटकताय. तुम्ही बघू शकता ही पाऊलवाट कशी आहे. पाऊलवाट मित्रांनो हे बघा. अरा इथं बघा, इथं एक पाय ठेवून आणि इथं पाय ठेवायचा एवढा उंचवर. हां, आणि त्याच्यामध्ये जीन्स पॅन्ट घालून आलेलो आहे. हां, कशी माझी अवस्था आता काय म्हणत असेल. मला एकदम अवघड झालेलं याच्यावरती चढणं. पण तरी आपण शेतकरी माणसे हार मानून कशी काय चालेल, बरोबर आहे का नाही. आणि हे अतिशय उत्तम काम केलेलं आहे बघा. पूर्ण रस्त्याला असा एक सपोर्ट तरी हवा असतो आणि तो इथं दिलेला आहे त्यांनी. अतिशय उत्तम सोय वाटली मला ही. अरे बापरे, भरपूर असा दम लागलेला आहे. पण तरी आपण हार नाही मानायची, चालत राहायचं वर, बरोबर आहे का नाही. बघा पब्लिक, ही शपथ भरपूर असा दम लागलाय. पेंड खाली निष्ठू राहिले पण तरी आपण थांबायचं नाही. थांबायचंच नाही, चालत राहायचं म्हणजे राहायचंच. कसं वाटतंय तुला ईश्वर? भाऊ हा, अतिशय एकदम 1 नंबर आहे. वातावरण कसं काय बघ ना यार, इकडं तिकडं. आई शपथ, जंगल बाय ना किती बघ ना. जाय ना तू, तपस्या कर ह्या जंगलामध्ये. कोणते? ह्या जंगलामध्ये तपस्या कर. देवाकडे प्रार्थना माग, देवा मला लवकर माझं लग्न होऊ दे, चांगली एक माझ्या आयुष्यात एक नवरी भेटू दे. हा, आणि अरे लाजतो कशाला, बोल बोल भाऊ. अजून लय लांब जायचं आपल्याला. बरं ठीक आहे, चल. अरे काय निसर्ग आहे तो बघ ना. बघू शकताय तुम्ही. हा पाऊल वाटा, ह्या पाऊल वाटा बघू शकताय. थराथर पाय कापू राहिले. हे बाबा चप्पल सटकू राहिले एकीकडं. व्हिडिओग्राफर चांगला ठेवलेला आहे आपण आणि तो खूपच असे रिस्की काम करू राहिलाय, उलटा चढू राहिलाय तो. आता तुमच्यासाठी काय. हे बघू शकता मित्रांनो, इथं किती मोठा दगड आहे. दगडामध्ये 2 पायऱ्या केलेले बघा. किती अवघड रिस्की काम आहे बघा. तुम्ही बघा हे तर इथं पाय ठेवून मग एवढा वर पाय ठेवून जायचं. भरपूर असा चोपडा सटक दगड आहे
आणि कृपया कोणी पावसाळ्यात जास्त करून येऊ नका, कारण की शेवाळ बिवाळ आलेलं असतं, पडला तर लय बेकार काम होईल नाही का, डायरेक्ट सटकून पडण्याची दाट संभावना आहे. हे बघा आता आपण श्रीराम मंदिरापाशी आलेलो आहे. आपण आता इथं श्रीरामांचं दर्शन घेऊन पुढची प्रोसेस आपण चालू करू. बाय. गुलू 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 गुलू. आता तुला बिस्किट खायचे ना? पाणी घेतो का? जवळ ये रोशन. घे खाय. हा आलो आलो. ठेव बरं पिशवीत आपला कचरा. फायनली ईश्वर भाऊ आपण वरती आलो भाऊ. एकदाच टेन्शनच मिटलं आपला. हा काय म्हणतो? ओके. लोकेशन काय म्हणतंय मागचं खालचं? चला बरं खाली. काय रे पण हे काय असं काही काय पण हे सांग. मी तर म्हणतो हे दुश्मनांवरती लक्ष ठेवण्यासाठीची जागा आहे. हा अरे वा काय बघा. अरे वा एक नंबर. अरे गई वा 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 वा. हे भाई साहब. हो भाई साहब ये नीचे देखो ना क्या आहे. ओ देवा देवा देवा. आयुष रामशेष किल्ल्यावरती हे बघा कसं काय कोरीव काम आहे. हा एक नंबर. अजून तिकडं मध्ये काय रे. चला ना जाऊन येऊ. हे बघा इथं. आई शपथ. चला तर पब्लिक. हा 2 मिनिटं पब्लिक. तर आम्ही ना आता फोटो क्लिक करून घेतो. मग तुम्हाला इडली ना पुढचे अपडेट देतो. कसं काय आता भाईचे ना फोटो काढतो आम्ही. मित्रांनो आता आपण फायनली मध्ये जाऊ राहिलो. डायरेक्ट नादच करायचा नाही इकडे पाकाचा काय. एक नंबर गारवाय. तसं काही स्वर्गात आलेलो आहे आपण. या मावळ्यांना आपण प्रवेश करा. शकताय मित्रांनो आपण बाबाचा स्ट्रगल बघू शकताय. आपल्याला बाबा काकडी खाऊ घालतोय बाबांची. हे बघू शकताय. बघा बाबा कसं काय सोलताय एक नंबर. आणि एवढ्या खालून आम्हाला चालता चालता 2 तास लागले. आणि बाबा एवढ्या पाणी बॉटल काकडी विकडी सर्व काही घेऊन येत आहे. करमत नाही त्याच्यामुळे गाणे वा. पब्लिक शो कसा आहे. बरोबर आहे. पण बाबा तुमचं मेहनत बघून आम्हाला अतिशय असं छान वाटलेलं आहे. बघू शकताय बघा बाबांचं कष्ट बघा. बाबा तुमच्यासारखं कष्ट करणारे कोणीच नाही भेटणार तुम्हाला. एक नंबर. चला आता बाबांची आपण काकडी खातो. आता आपण हे बघा बाबाची काकडी खाली. एकदम अतिशय उत्तम पद्धतीने बाबांनी 20च्या 2 काकड्या दिल्या. आणि आपण खाल्लेला आहे बघा आता हत्ती दरवाजा. इथं हत्ती दरवाजा झाला. अजून इकडं काय चुन्याचा घाणा भवानी मंदिर आणि हत्ती दरवाजा इकडे. तर आता आपण सध्या हत्ती दरवाजा पाहू कसा काही. हे चाललंय. हत्ती दरवाजा आहे ना. उघडून बघ ना. हत्ती दरवाजा नाही उघड. अरे वा. शपथ रोशन भाऊनी हा दरवाजा उघडलेला आहे. हत्ती दरवाजा. हे या ना इकडे अर्जुन. इकडे ना आम्ही दरवाजा उघडले. आई शपथ हत्ती दरवाजा आम्ही उघडून. आणि हे बघू शकताय शिवाजी महाराजांची तेव्हाची. हे बघा तेव्हाच्या काळातल्या या पायऱ्या बघू शकताय तुम्ही मित्रांनो. बघा आणि तिथून कोणीतरी हात लावून बघतय. शपथ एक नंबर दृश्य काही असो. हा ईश्वर भाई म्हणतोय आपला एक फोटो घे. 2 मिनिटं भाई. हे बघा हत्ती दरवाजाचं आपल्याला छायाचित्र दिसू राहिले. आणि आपण हा हत्ती दरवाजा पण उघडून बघितला. एक नंबर वातावरण वाटलं. तर चला मित्रांनो आता आपण इथं थोडासा फोटोशूट करून घेऊ.
ओके बॉस. हे बघू शकता आमचं आता फोटोशूट झालेलं आहे आणि इथं पाट्या लावलेल्या छत्रपती शिवाजी महाराज आज्ञापत्र वाचू शकताय तुम्ही. हे बघू शकताय जय गडकोट जय शिवराय. पूर्ण किल्ले रामशेजचा पूर्ण इथं हे मॅप दिलेला आहे बघू शकताय नाही का. आणि आता खरं मेन जे बघण्यासारखं आहे ते आता वर राहिलेले किल्ल्यावरती नाही बघू शकता. एकदम निसर्गरम्य वातावरण आहे आणि एक नंबर वाटतंय. काही विषय नाही मित्रांनो. महाराष्ट्रातून जिथून कुठून तुम्ही बघत असाल तिथून एक वेळेस या गडावरती किल्ल्यावरती भेट अवश्य द्या. आता आपण पोचलोय गणेश कुंडावरती. हा बघा ईश्वर इथं आणि अर्जुन आणि रोशन बघू शकता. गणेश कुंडावरती आपण आलेलो आहे. एक नंबर कुंड आहे. चला आपण आता आहे ना भवानी मंदिराकडे चाललेलो आहे. बघा वरती भवानी मंदिर आहे आणि खाली एकदम जोरात फोटोशूट केलेलं आहे. म्हणजे ही फोटोशूट करणं म्हणजे हे नाही का फक्त आपण फोटोसाठी येतो. फोटोशूट असं असतं का त्याच्या मेमरीज आपल्या फोनमध्ये कायमस्वरूपी असतात नाही का. त्याच्यासाठी फोटोशूट करणं हे खूप आवश्यक आहे माणसासाठी. आणि असं नाही की फोटोशूट कुठे पण करायचं जिथं सेफ्टी बघून करायचं. नाही तर सेल्फीच्या नादात खूप असे ॲक्सिडेंट होत असतात. त्याच्यामुळं आपली सेफ्टी ही आपणच घ्यावी. आणि भवानी मंदिराकडे आपण पोचलेलो आहे. आता चला भवानी मंदिराकडे आलेलो आहे आणि दर्शन घेऊन पुढे बघू काय कसं आहे नाही का. आणि हे बघा महाराजांचा इथे मूर्ती पण आहे. नमस्कार बांधवांनो. पोचलेलो आहे आपण किल्लेदार वाडा. एकदम मस्त वाटलं आता किल्लेदार वाड्याचं पाठी बघून. अतिशय खूप दमलेलो आहे. किल्लेदार वाड्यावरती आलेलो आहे. एक नंबर वातावरण आहे मित्रांनो. एक नंबर काय व्ह्यू जोरात आहे. बघा जिकडं बघावं तिकडं निसर्गरम्य वातावरण आहे. आणि हे वातावरण फक्त तुम्हाला महाराष्ट्रातच असं बघण्यास मिळू शकते. अरे बापरे. हे बघा ह्या पुढं बघा डोंगर रांगा. हे बघा निसर्ग बघा. बघा तो निसर्ग काय निसर्ग आहे तो. अरे वा. सर्व आता रामशेज किल्ल्याची माहिती पण घेतली आणि पूर्ण आपण ट्रेक पण पूर्ण केला. मस्त वाटलं फिरून आणि भरपूर असं काही असं बघण्यासारखं आहे तर नक्की या तुम्ही मित्रांनो. आणि चला आता आम्ही ट्रेक इथंच संपवतो आणि खाली उतरतो नाही का. हे बघा केवढा मोठा ट्रेक खाली उतरून जायचं आहे. आणि आपला हा व्हिडिओ आता आपण इथंच थांबू. आणि आता खूप दमलेलो इतका दमलेलो आहे का डायरेक्ट पाय दुखू राहिला आहे टाचा दुखू राहिला आहे. पण कसं विसा आता हळूहळू उतरतो आम्ही. चला एवढी व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. असंच प्रेम असू द्या. आणि पुढचा महाराष्ट्रातील कोणता किल्ला आम्ही केला पाहिजे हे आम्हाला तुम्ही सजेस्ट नक्की करा. चला बाय.